हॅलो, वेलकम बॅक टू अंकिता ट्रेंडी क्रिएशन्स. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी काहीसं खास घेऊन आलेलं आहे. जसं की हे स्क्रीनवरती दिलेलं इयरकप्स तुम्ही बघतच असाल. हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि अस्सल मराठमोळं सौंदर्य याच्यामुळे अगदीच खुलून दिसतं. तर लगेच स्टार्ट करूयात आपण व्हिडिओ. तर मटेरियल काय काय घेतलेलं आहे हे स्क्रीनवरती देते मी तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. तर तुम्ही ते चेक करून घ्या आणि त्याप्रमाणे घ्या. ठीक आहे. इथे मी रॅपिंग वायर घेतली आहे. ती तुम्ही 30 गेजची किंवा 0.3 mm तार घेतली तरी देखील चालेल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते 0.3 mm तार असते. ती थोडीशी फ्लेक्सिबल असते, म्हणजेच थोडीशी लगेच व्यवस्थित बांधणी करता येते. फक्त ती काळी पडण्याची शक्यता असते. सो ती तुम्हाला जर तुम्ही बिगिनर्स असाल तर ती यूज करू शकता. 30 गेजची तार मी यूज करणार आहे. इथे मी ते कट करून घेतलेलं आहे, जितकं मला लागणार आहे तितकं. आता इथे टिप्स ही आहे की तुम्हाला जिथं कर्व करायचा आहे तो पेन घ्यायचा एक किंवा कोणती पेन्सिल घेतली तरी चालेल. त्याप्रमाणे असं व्यवस्थित हे मागच्या साईडला लूप करायचा, म्हणजे तो फिरवून घ्यायचा आणि व्यवस्थित कुठेही वाकडं तिकडं कुठेही न होता ते व्यवस्थित होतं. आणि देन त्यानंतर आपल्याला इथे मी रॅपिंग वायर घेतलेली आहे. 30 गेजची तार आहे आणि ती इथे फिक्स करणार आहे तारेला. ती फिक्स केल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, इथे एक छोट्या साईजचे मोती घेतलेले आहेत मी इथे. अगदी 2 mm मोती आहेत. तर ते मी घेतलेले आहेत. ग्लास मोती आहेत. याचं पॉलिश निघत नाही. प्लास्टिकचे नाही आहेत ते. प्रीमियम क्वालिटी आहे त्याची. तुम्ही जर ज्वेलरी व्यवस्थित बनवायची असेल, तुम्ही सेल करत असाल तर तुम्ही मटेरियल जे आहे ते चांगलं वापरा, म्हणजे कस्टमरचा आपल्यावरती ट्रस्ट पण बसतो. आणि कसं कस्टमरला जर आपण व्यवस्थित प्रोडक्ट दिलं, व्यवस्थित त्याला फिनिशिंग असेल तर व्यवस्थित राहतं देखील ते खूप दिवसांपर्यंत. तर तुम्ही चांगलं मटेरियल यूज करा त्यासाठी. बघा, मी इथे तारेमध्ये मोती ओवून घेतलेले आहेत. तर मोती ओवून घेतल्यानंतर 7 ते 8 मी मोती इथे ओवून घेतलेले आहेत. त्यानंतरनं एक्स्ट्राचे मोती मी काढले तिथे आणि एक ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे जो की 6 mmचा आहे. इथे तुम्ही कोणताही कलर यूज केला तरी देखील चालेल, म्हणजे ग्रीन ऐवजी तुम्हाला जर मरून कलर यूज करायचा असेल तरी देखील करू शकता. पिंक असतो, याच्यामध्ये ऑरेंज असतो, व्हाईट असतो, खूप सारे कलर येतात. मी इथे ग्रीन कलरचा क्रिस्टल यूज केलेला आहे आणि तो छान दिसतो. डार्कमध्ये आहे ग्रीन, तो घेतला आहे. त्यानंतर ही मोती ओवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तिथेच मोती व्यवस्थित हे केल्यानंतर 2-3 राऊंड करून घ्यायचे आणि त्यानंतर नुसता मोत्याला असं फिरवून घ्यायचं, तो सर्कल आहे तो. आणि पुन्हा एकदा रॅपिंग करताना काय करायचं आहे, ती जी तार आहे ना ती 2-2 मण्यांभोवती रॅप करायची आहे. माझे अनेक व्हिडिओ आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे रॅपिंग कसं करायचं. काही शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहेत जे मी स्टारफुल कसं बनवायचं हे शिकवलं होतं. सेम तशीच प्रोसेस आहे ही देखील. हे छोटेसे मणी आहेत, तर हे व्यवस्थित रॅप करा. नंतरने पॅक केल्यानंतरनी ते हलता कामा नये यासाठी ते बांधणी असते, म्हणजे ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि त्याचं पूर्ण फिनिशिंग असतं ते देखील छान येतं आणि ते हलतसुद्धा नाही. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघत असताल तर आपले व्हिडिओ फ्रीमध्येच आहेत बघण्यासाठी. आणि तुम्ही असाच नवीन व्हिडिओसाठी नक्की सांगा मला काय बघायला आवडेल. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा. तर इथे जो मी चंद्रा घेतलेला आहे तो प्लेनच चंद्र आहे, त्याच्यावरती काही डिझाईन नाही आहे.
तर तो चंद्र आहे त्याला मी साईडून मोती लावलेले आहेत, ते देखील 2 चे मोती आहेत आणि ते मी फुईस तारेने लावलेले आहेत. तर ते कसं अटॅच करायचं ना, असे माझे खूप सारे व्हिडिओ आहेत, सो मी यामध्ये नाही दाखवलं. तर हे तारेमध्ये तो चंद्र ॲड करायचा खालच्या बेस वायरला आणि त्यानंतरनं ही जी रॅपिंग वायर आहे तो रॅपिंगने व्यवस्थित तो चंद्र पॅक करून घ्यायचा आपल्याला. ओके. आणि देन त्यानंतरने ती जी तार आहे ना ती मी वरच्या साईडला ओढून घेते आणि तिथे ना आपल्याला साईडून जिथे मी मोती अटॅच केलेले आहेत ना चंद्राला, तिथे मी असे गोल्डन मनी लावणार आहे. 0 गोल्डन मनी आहेत, ते असे 4-5 असे लावू शकता. अगदीच तुम्ही ती लाईन कवर जरी केलीत ना चंद्राच्या साईडची तरी देखील चालेल, पण ते खूप गजबज असं मला दिसत होतं, सो मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये ना जागोजागी असे मनी लावलेले आहेत मी गोल्डन कलरचे आणि ते देखील खूप सुंदर दिसतं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्याप्रमाणे करा. तुम्हाला जर पूर्ण लाईन कवर करायची असेल गोल्डन मनीची तरी देखील तुम्ही करू शकता, तेही खूप छान दिसतं. पण मी हे नवीन काहीतरी करते, सो प्लीज तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही देखील करू शकता. एकाच एक मोती हे करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे जागोजागी व्यवस्थित ते काय होतं एकास एक असं बसतं. आणि प्रत्येकाच्या ना वेगवेगळ्या हे असतात, काय म्हणतात, वेगवेगळ्या ज्वेलरी बनवायच्या पद्धती असतात. तर ज्याची जी पद्धत आहे, ज्याला जे सोपं वाटतं तशा पद्धतीने करायचं. आणि फक्त इतकंच गोष्ट इम्पॉर्टंट असते की तुमची फिनिशिंग ही व्यवस्थित आली पाहिजे. बाकी तुम्ही पद्धत कोणतीही देखील यूज केलीत ना तरी देखील चालेल. इथं काय झालं, माझ्याकडून थोडीशी तार ना म्हणजे हे झाली, तुटली, तर मी एक्स्ट्राची तार आहे ती त्याला अटॅच केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ते अटॅच करून घेतल्यानंतर तिथे मी गोल्डन मनी आहे तो मी फिक्स करते तिथे. आणि फायनल जे फिनिशिंग आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं बनतं आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल. मी प्रयत्न केला आहे तुम्हाला नीट व्यवस्थित दिसावं, व्यवस्थित समजावं, व्यवस्थित माझं बोलणं हे करावं, यासाठी मी खूप प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, हे तुम्ही बघताच आहात. आणि जे पण बनवतात ना यूट्यूबला वगैरे व्हिडिओ किंवा इंस्टाग्रामला पोस्ट करत असतील, स्टोरी टाकत असतील, रील बनवत असतील किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स असाल, तर खरं सांगू ना तर ती फक्त 30 मिनटाची रील नसते किंवा पोस्ट नसते किंवा हे नसतं. ते खरंच खूप त्यामागं मेहनत असते, अख्खा दिवसही जातो यासाठी. खरं तर माझं सांगू तर मला हे बनवावं लागतं. तुम्हाला काय काय सांगायचं ह्या गोष्टी मला आधी प्रिपेअर कराव्या लागतात. त्यानंतरनी तुम्हाला नवीन काय काय गोष्टी शिकता येतील हे मी बघत असते. सो प्लीज तुम्ही थोडाफार सपोर्ट तर नक्कीच करू शकता. व्हिडिओ बघण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही, सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाही. फक्त तुम्ही माझ्या मेहनतीची तितकीच हे करावी इतकंच वाटतं. आणि हे बघा मी असं सुंदर असं केलेलं आहे हे. आणि लास्टला जे लावलेलं आहे ना क्रिस्टल आणि तो मोतीचक्री, ते सुद्धा अगदी सिंपल आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल. तर कसं वाटतंय हे सगळं बनवलेलं एअरकप्स? तुम्ही देखील बनवाल आणि तुम्ही देखील शिकाल. घरीच बनवलं तरी देखील चालेल, ह्याला इतकं काही सामान नाही लागत. आणि देन वॉट मी हे घालून तुम्हाला दाखवलेलं आहे. कसं वाटतंय हे मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे मला नक्की सांगा. काही डाऊट्स असतील तुमचे कमेंट करा किंवा काही जर कळालं नसेल पर्सनली जर तुम्ही DM केला तरी देखील चालेल, मी नक्की आन्सर देईल तुमचे. आणि आजच्यासाठी इतकंच. थँक्यू सो मच. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.